क्रियमान म्हणजे सध्या आपल्याकडून होत असणारं कर्म, चालू वर्तमानातील, त्याला क्रियमान कर्म म्हणतात. आता प्रारब्धाची प्रकार सांगताना हे विविध सांगितले. एका शास्त्राचं या ठिकाणी चिंतन करत असताना काही अशाही गोष्टी आढळण्यात आल्या की त्या ठिकाणी अनिच्छा प्रारब्ध, स्वइच्छा प्रारब्ध आणि परेच्छा प्रारब्ध. अनिच्छा म्हणजे आपल्याला या जीवाला देह धारण करावाच लागतो. कशासाठी? कर्म भोगण्यासाठी. संतांना या ठिकाणी यावं लागतं. कशासाठी? आपल्याला सुधारण्यासाठी. मग आपल्याला देह धारण करावा लागतो म्हणजे अनिच्छक प्रारब्ध, आणि संताला यावं लागतं म्हणजे स्वइच्छा प्रारब्ध. कदाचित त्यांची इच्छा नसते, पण तुमच्या आमच्यासाठी त्यांना यावं लागतं. कोणते कोणते झाले आहे का लक्षात? किती सांगितले आता मी गेलो विसरून. आहे असं होतं इकडे. अनिच्छा प्रारब्ध, स्वइच्छा प्रारब्ध आणि परेच्छा प्रारब्ध. आपल्याला देवाला आपल्यामध्ये आपल्या जीवनात आणावं लागतं, त्याला परेच्छा प्रारब्ध म्हणतात. आता याचं आपल्याला सविस्तर रूपांतर समजून घ्यायचं असेल तर 2च सेकंदाचा दृष्टांत आहे. रेल्वेनं प्रवास केला की नाही तुम्ही? आम्ही कोण रेल्वेनं ट्रेननं प्रवास केलेला आहे? हात वर करा बरं. म्हणजे बऱ्यापैकी नाही आहे समजा. रेल्वेत प्रवास करत असताना जो तिकीट धारक असतो तो 1, जो पास धारक असतो तो 2. आता तिकीट धारक जो असतो तो काही वेळापुरता प्रवास करून लगेच उतरून जातो. बरोबर आहे? म्हणजे आपण जितक्या किलोमीटरचं अंतरचं किंवा ज्या गावाचं पुढच्या तिकीट काढलंय तिथपर्यंत आपला काही वेळेचा प्रवास असतो. ते झालं की आपलं स्टेशन आलं की आपण उतरतो. ही झाली एक बाजू. आणि दुसरी बाजू म्हणजे पास धारक. आता पास ज्याला असते त्याला अनलिमिटेड कुठेही जा, किती स्टेशन येऊ द्या, कोणतेही स्टॉप येऊ द्या, कोणतंही गाव येऊ द्या, त्याच्या मनासारखा कुठेही प्रवास करू शकतो. त्याला पास धारक म्हणतात. बरोबर आहे? तिकीट धारक म्हणजे अनिच्छा प्रारब्ध, तुम्ही आम्ही. आणि पास धारक म्हणजे संत, ते स्वतःचे राजे असतात. बरोबर आहे की नाही? आता राहिला तिसरा.